मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हा अध्यक्षाच्या मुलाने महिला पत्रकाराला धमकी दिली आहे। एनसीआर नोंद स्वातंत्र्यावरील दबावाचा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आलाय। मावळ तालुक्यातील इंदुरा परिसरात महिला पत्रकाराला फोन अप्रत्यक्षरित्या धमकी दिल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी तळेगाव MIDC पोलीस ठाण्यात असंदेह गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे स्थानिक पातळीवर पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार रेखा बाळू बेगडे या तळेगाव दाभाडे येथील रहिवासी असून स्थानिक स्तरावर पत्रकारिता करतात। इंदूर येथे 13 एप्रिल 2026 रोजी झालेल्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात वर्गणी संकलनाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादाचे त्यांनी त्यांच्या सतर्क महाराष्ट्र या YouTube चॅनल 15 एप्रिल 2026 रोजी वृत्तांकन केले होते। या बातमीमुळे काही घटक नाराज झाल्याचे समोर आले आहे। तक्रारीनुसार या वृत्तांकनानंतर आरोपी ऋषी विठ्ठलराव शिंदे राहणार इंदोरी तालुका मावळ याने थेट संपर्क न साधता तक्रारदारांच्या ओळखीच्या व्यक्तीमार्फत धमकीचा संदेश पोहोचवला। गावाच्या भानगडीत पडू नको नाहीतर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देत संबंधित पत्रकाराला समज देण्यास सांगण्यात आले। याशिवाय भविष्यात अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध केल्यास गावात फिरू देणार नाही असेही वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप आहे। तक्रारीत पुढे नमूद केल्याप्रमाणे याआधी एका पत्रकाराला दिलेल्या धाकाचे उदाहरण देत पत्रकारिता करू देणार नाही अशी धमकी देण्यात आली होती। या प्रकारामुळे संबंधित महिला पत्रकार व त्यांच्या माध्यमांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आलाय। घटनेची दखल घेत पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 351(4) अंतर्गत NCR नोंदवलाय। 22 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 8:17 ही माहिती पोलीस ठाण्यात प्राप्त झाली असून तात्काळ जनरल डायरीत नोंद करण्यात आली आहे। दरम्यान या घटनेमुळे मावळ तालुक्यातील पत्रकारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। स्थानिक स्तरावर सत्य घटनांचे वृत्तांकन करताना दबाव टाकण्याचे प्रकार वाढत असल्याची भावना व्यक्त होत आहे। अशा धमक्यांमुळे मुक्त व निर्भय पत्रकारितेवर गदा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून पुढील कायदेशीर कारवाईबाबत संकेत दिले आहेत। सतर्क महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, मी रेखा बेगडे, तुम्हा सर्वांना तर परिचित आहे। सतर्क महाराष्ट्र या न्यूज चॅनलच्या माध्यमातून समाजातील ज्या घडामोडी आहेत त्या सांगण्याचा मी तुमच्यापर्यंत प्रयत्न करत असते। मी तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनची पत्रकार परिषद प्रमुख म्हणून मी काम पाहते। मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न या परिषदेवर मी पुणे जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहते। पिंपरी चिंचवड या पत्रकार संघाचे देखील मी सदस्य आहे। आज मी तुमच्यासमोर कोणतीही बातमी सांगण्यासाठी समोर आलेली नाही, तर मावळ तालुक्यातील एक सत्य घटना आणि त्या घटनेचं वार्तांकन केल्यानंतर पत्रकारांना होणारा त्रास या घटनेची माहिती मी तुम्हाला सांगण्यासाठी समोर येत आहे। तर घटना अशी होती, इंदोरी गावातील 13 एप्रिल रोजी इंदोरी गावामध्ये ही घटना घडलेली होती। त्या संदर्भात मी बातमी देखील 15 एप्रिलला प्रसिद्ध केली होती। तर घटनेची संपूर्ण घटनाक्रम काय आहे, त्यामध्ये काय काय घडलं हे मला समाजासमोर सांगायचं आहे, म्हणूनच आज मी तुमच्या समोर उभी आहे। तर 13 एप्रिल रोजी मी एका कार्यक्रमासाठी सोमाटणे फाटा या ठिकाणी गेले होते। त्या ठिकाणी काही व्यक्तींनी मला सांगितलं की मॅडम, इंदोरी या ठिकाणी खूप वाईट घटना घडलेली आहे। एक सर्वसामान्य कुटुंब आहे, त्या लोकांना इंदोरी गावातील काही व्यक्तींनी त्या ठिकाणी वर्गणी घेण्यासाठी ते गेले होते। ज्या व्यक्तींना मारहाण झाली त्या व्यक्तींनी फक्त त्यांच्याकडे पावती मागितली, वर्गणी द्यायला ते तयार होते पण त्यांनी फक्त पावती मागितली। त्यावर समोरील मुलांनी चिडून त्यांना इतकी जबर मारहाण केली की त्यातील विशाल चव्हाण नावाचा जो मुलगा होता तो पवना हॉस्पिटलला ICU मध्ये ॲडमिट होता। त्याच्या घरातील इतर व्यक्तींनी देखील त्या ठिकाणी उपचार घेत होते। आणि सगळ्यात निंदनीय गोष्ट अशी की त्या घरातील ज्या महिला होत्या त्यांना देखील या मुलांनी मारहाण केली होती। त्यांच्या गाडीची, घराची तोडफोड देखील यांनी केली होती। ही सर्व घटना मी ऐकली। त्यानंतर मी संबंधित व्यक्तींना 14 एप्रिलला हॉस्पिटलला जाऊन भेटली, त्यांच्याकडून संपूर्ण घटना मी ऐकून घेतली। त्याच्यातील तथ्य काय आहे या बाबी देखील मी विचारात घेतल्या। त्यानंतर त्यांच्याकडून काही व्हिडिओज घेतले की ते खरंच अशी घटना घडली आहे की नाही। हे सर्व पाहिल्यानंतर मला एक पत्रकार म्हणून खूप वाईट वाटलं, कारण आपल्या मावळ तालुक्यामध्ये देखील अशा घटना घडतात। कारण ही लोक परप्रांतीय आहे, परंतु ही लोक परप्रांतीय आहे मग ती माणसं नाहीत का? त्यांना न्याय दिला पाहिजे, म्हणून मी या संदर्भात बातमी 15 एप्रिल रोजी प्रसिद्ध केली। ही बातमी प्रसिद्ध करत असताना या बातमीमध्ये मी कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव घेतलं नव्हतं किंवा
कोणत्याही संबंधित व्यक्तीचं त्या ठिकाणी मी नाव घेतलं नव्हतं. त्याचप्रमाणे मी ज्यांच्या बाईट्स घेतल्या, ज्यांना खरंच त्रास झालेला आहे, त्या लोकांनी देखील त्यांच्या बाईट्समध्ये कोणत्याही व्यक्तीचं नाव घेतलं नव्हतं. त्यांना फक्त पोलीस प्रशासनास एक विनंती आहे असं ते बोलले होते की आम्हाला आमच्या कुटुंबांना योग्य तो न्याय मिळावा. एका सर्वसामान्य कुटुंबाने पोलीस प्रशासनाकडे एक छोटीशी विनंती करणे ह्यात गैर काय आहे? कारण या कुटुंबासोबत ही घटना दुसऱ्यांदा घडली होती. साहजिकच ते पोलीस स्टेशनला जाण्याच्या अगोदर त्यांना असं वाटेल की बाबा आपण ही कुठेतरी बातमी करावी जेणेकरून आम्हाला न्याय मिळेल, कारण मागच्या वर्षी त्यांची कुठेही तक्रार नोंदवण्यात आली नव्हती. बरं, ही बातमी आपण केली. या बातमीमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोणत्याही व्यक्तीचं आपण नाव घेतलं नव्हतं किंवा कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नव्हतं. असे असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंदे यांच्या मुलाने म्हणजेच ऋषी शिंदे या व्यक्तीने मला अप्रत्यक्षरित्या एका व्यक्तीकडे धमकीचा मेसेज पाठवून दिला. त्याला फोनवर सांगितलं की रेखा भेगडेला समजून सांगा की आमच्या गावच्या मॅटरमध्ये तुम्ही पडू नका, अन्यथा मावळमधील एका पत्रकाराचं नाव घेतलं की जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांची जशी अवस्था केली तशी तुमची अवस्था करेल, तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू, तुम्हाला पत्रकारिता करू दिले जाणार नाही. आता पहा, याच्यामध्ये रेखा भेगडेची चुकी काय होती? तिने फक्त सत्य घटना समाजासमोर आणली होती, ना की त्यामध्ये कोणाची नावं घेतली होती, नाही कोणत्या पक्षाचं नाव घेतलं होतं. पण ऋषी शिंदेला एवढं का वाईट वाटलं त्या बातमीचं? मग ऋषी शिंदे त्याचा सूत्रधार आहे का, असा देखील मला प्रश्न पडला. कारण इतर कोणत्याच व्यक्तींना त्या बातमीचा त्रास झाला नाही. एवढं झाल्यानंतर देखील मी ऋषी शिंदेला निरोप पाठवला की बाबा तू असं काही म्हणू नको, किंवा तुझा त्याच्यामध्ये कुठेही नामोल्लेख केलेला नाहीये, किंवा समोर जो त्रास झाला त्या व्यक्तीने घेतलेला नाही, तर मग तुला त्रास का? परंतु ज्यांच्याकडे मी निरोप पाठवला होता त्यांना ते काही भेटले नाहीत. नंतर त्यांनी सांगितलं असेल ते काही मला माहीत नाही. परंतु एवढ्यावर ऋषी शिंदे हा थांबला नाही, तर त्याने काय चालू केलं? गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडं किंवा त्याला फोन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडं तो सांगत सुटला की रेखा भेगडे आणि सतर्क महाराष्ट्र चॅनल आता आपल्या इंदोरीमध्ये येणार नाही, इंदोरीतील कुठलीही बातमी करणार नाही, कारण मी तिला चांगलंच धडा शिकवलेला आहे. हा शब्द प्रयोग करताना त्याने खूप खालच्या पातळीचे अपशब्द वापरले, जे मी आज तुमच्या समोर उच्चारू शकत नाही. त्याच्यामुळे माझ्या सतर्क महाराष्ट्र या चॅनलची बदनामी त्याने समाजात चालू केली. यावरून तो असं देखील म्हणत होता की आज आम्ही एका कुटुंबाला टाके पडले, तो व्यक्ती ICU मध्ये होता, त्याच्या महिलांना त्यांच्या घरातील मारहाण केली, एवढे करून समाजाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत की कोणी केलं काय केलं, तरी आज आम्ही बाहेर आहे, तर यामध्ये आमचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही. बघा, एखाद्या व्यक्तीची हिंमत का वाढते? ज्या वेळेस त्या व्यक्तीला कोणाचं तरी पाठबळ असतं तेव्हाच तो व्यक्ती हे सर्व करू शकतो. आणि आज तो व्यक्ती ऋषी शिंदे खुलेआम सर्वांना सांगत आहे की ह्या सर्व घटना आम्ही केल्यात आणि माझ्यामध्ये एवढी पावर आहे की मी त्या 15 मुलांना आजही बाहेर ठेवतो. मग ह्या घटनेवरून मला विचार आले की एक व्यक्ती ज्याच्यासोबत ती घटना घडली आहे तो व्यक्ती किती प्रेशरमध्ये असेल, आणि हे जे राजकीय पाठबळ, पैशाचं पाठबळ, याच्यामुळं हे खुलेआम काही करतात, समाजामध्ये कोणालाही मारतात, हाणतात, पण यांच्या संबंधित कुठेही गुन्हा दाखल होऊ शकत नाही. गुन्हा का दाखल झाला नाही? तर आपण या ठिकाणी पोलीस स्टेशनला देखील, संबंधित पोलीस स्टेशन तळेगाव MIDCला मी या ठिकाणी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की मॅडम हे व्यक्ती ज्यांना त्रास झालेला आहे ते इथपर्यंत आलेच नाही गुन्हा दाखल करण्यासाठी. मी संबंधित व्यक्तींना कॉल केला तर त्यांनी सांगितलं की मॅडम तसं काही नाही आहे, आम्ही पोलीस स्टेशनला 2 वेळा गेलो होतो, पण आम्ही तिथं पोचलो की समोरील व्यक्तीला कसं माहीत पडायचं की आम्ही तिथं गेलोय? त्यांचे व्यक्ती लगेच आमच्या मागे, आमच्यावर प्रेशर करण्यासाठी. दुसऱ्या वेळेस मी वकिलांसोबत त्या ठिकाणी गेलो तेव्हाही तसंच. ज्या वेळेस हे लोक पोलीस जबाब घेण्यासाठी पवना हॉस्पिटलला येतात, जर पोलीस पवना हॉस्पिटलला येतात ते जबाब घेण्यासाठी, तर ज्यांच्यावर आरोप केलेले आहेत किंवा जे संशयित आहेत
ते कसे त्यांच्याबरोबर येत होते. त्यांच्या मुलाचा म्हणजे विशाल चव्हाणचा जबाब पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस त्याच्या वडिलांचा जबाब चालू होता, त्यांना मध्यस्थी व्यक्ती त्या ठिकाणी फोन आणून देतो फोनवर बोलण्यासाठी. कारण एका राजकीय व्यक्तीचा त्या ठिकाणी फोन येतो की तुम्ही तक्रार दाखल करू नका. तर हे पोलिसांचं काम होतं की त्यांची पूर्ण तक्रार ऐकून घेणं, त्यांचा पूर्ण जबाब नोंदवून घेणं. कोणाचाही हस्तक्षेप त्या ठिकाणी व्हायला नको हवा होता, परंतु तो झाला. मला या घटनेमधून एकच सांगायचे की या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांचा FIR महाराष्ट्रात झाला नाही. तर हे चव्हाण कुटुंबीय तर खूप सर्वसामान्य आहे. त्यांच्यावर ही दमदाटी, आज त्यांची केस होणार पण नाही असं मला वाटते. कारण ते व्यक्ती समोर येत नाही आहे. कारण त्यांच्यावर खूप मोठ्या प्रकारे राजकीय दबाव, पदाचा गैरवापर त्या ठिकाणी केलेला दिसतोय. परंतु ऋषी शिंदे आणि बाकीच्या लोकांना मी हे सांगू शकते की तुम्ही पत्रकारांचा आवाज नाही दाबू शकत. आज मी प्रामाणिक पत्रकार म्हणून काम करते, त्यामुळे माझं नाव घेताना किंवा माझ्या चॅनलची बदनामी करताना थोडं विचार करूनच बोला तुम्ही. घटनाक्रम सगळं काय काय झालंय सगळ्यांचे कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंदे यांच्या मुलावर ऋषी शिंदे याच्यावर मी तळेगाव दाभाडे MIDC पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. ही बातमी कदाचित मावळमधील काही पत्रकार करणार नाहीत, कारण त्यांच्यावर देखील दबाव असेल. तर माझी पत्रकारांना एकच विनंती आहे की पत्रकारिता ही आपली सेवा आहे आणि आपण प्रामाणिकपणे करतो. बघा, तुम्हाला जर वाटत असेल की एका महिला पत्रकाराला न्याय मिळावा तर नक्कीच तुम्ही ती बातमी बनवू शकता. पत्रकारांचा आवाज तुम्ही लोकांना सांगू शकता. कारण आज मला पडलेले प्रश्न आहेत, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगा. की पोलीस स्टेशन पण या ठिकाणी जर ऋषी शिंदेसारखा व्यक्ती सांगू शकतो की पोलीस स्टेशन आम्ही मॅनेज करतोय, समोरच्या तक्रारदारांना आम्ही मॅनेज करतोय, तर यामध्ये गरीब कुटुंबाला एखादी समस्या आली तर त्यांनी जायचं कोणाकडे? हे आणि असे अनेक पडलेले प्रश्न आहे आणि खूप जवळून याचा अनुभव आलेला आहे. त्यामुळे पत्रकारिता करताना तुम्हाला काय कसे अनुभव आले मला माहीत नाही, पण मला आलेला अनुभव मी तुम्हाला शेअर केला. या संपूर्ण घटनेमध्ये ज्या लोकांनी त्या कुटुंबावर हल्ला केलेला आहे, अशा लोकांना वाचवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या लोकांना मी एकच सांगू इच्छिते की तुम्ही चुकीच्या लोकांना सपोर्ट करत आहात. कदाचित आज हे 15 जण आहेत, उद्या 50 जण, 500 जण, 5000, 5 लाख व्हायला टाईम लागणार नाही आहे. त्याच्यामुळे ही प्रवृत्ती कुठेतरी नष्ट करण्यापेक्षा तुम्ही त्याला बढावा देत आहात आणि ही चुकीची आणि निंदनीय घटना आहे. आज एका परिवारासोबत घडली, उद्या तुमच्याही परिवारासोबत घडू शकते, अजून कोणाच्याही परिवारासोबत घडू शकते. त्याच्यामुळे जे कोणी राजकीय शक्ती यांना सहकार्य करत आहे त्यांना मी एकच सांगू इच्छिते की तुम्ही चुकीच्या लोकांना पाठीशी घालू नका. कदाचित ह्या चुकीच्या लोकांमुळे समाजामध्ये तुमची देखील एक दिवस मान खाली जाईल. आणि मला ज्याप्रमाणे त्यांनी धमकी दिली त्या धमकीला तर मी काही घाबरत नाही, कारण मी माझं काम चालूच ठेवणार आहे. तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा.